शिर्डीला गेल्यावर वेळ आणि पैसा वाया घालवायचा नसेल तर ही रील आत्ताच सेव्ह करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईंच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगेत उभे राहायचे नसेल किंवा सोबत वयोवृद्ध माणसं असतील तर तुम्ही शिर्डी संस्थानाच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या दर्शन स्लॉटचं ऑनलाईन बुकिंग 4 ते 5 दिवस आधीच करून ठेवू शकता। यामुळे तुम्हाला गेट नंबर 6 मधून पास दर्शनासाठी वेगळी एंट्री सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते। आम्हाला तर या पासमुळे अगदी 15 ते 20 मिनिटात साईंचं दर्शन घेता आलं आणि याची पर हेड कॉस्ट आहे 200 रुपये। दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिरात जाताना तुम्हाला तुमचा मोबाईल आणि चप्पल कुठल्याच दुकानात पैसे देऊन ठेवायची गरज नाही, कारण शिर्डी संस्थानाने गेट नंबर 5 जवळ अगदी फ्री मध्ये चप्पल आणि मोबाईल प्रति 5 रुपये मध्ये स्टँडची सोय केलेली आहे। आणि तिसरी गोष्ट, जरी तुम्ही एक दिवस राहून यायचा प्लॅन करताय तर शिर्डी संस्थानाच्या द्वारावती भक्ती निवास तुमच्यासाठी बेस्ट राहील, कारण हा साई मंदिरापासून फक्त अर्धा किलोमीटर वर असून इथे आम्हाला 5 जणांमध्ये एक दिवस राहायचा खर्च फक्त 600 रुपये आलेला, तेही 3 बेड आणि 2 एक्स्ट्रा मॅट्रेस सकट, आणि सोबत 24 तास गरम पाणी आणि 2 वेळ जेवणाची सोय सुद्धा। आणि इथली सर्व्हिस आणि रूम खूपच भारी होत्या। सो ही रील तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना पण शेअर करा, म्हणजे त्यांचा पण वेळ आणि पैसे वाचेल। आणि दर्शन पास आणि द्वारावती भक्ती निवासच्या डिटेल्स साठी कमेंट करा श्री साईनाथ।